झालं का? झालं ऊन खाळून झालं. हे औषध द्यायची पाळी आली मला. भेट राहिलेत आता बघा. शरीराच्या आत किती असे खपले आलेत. दिलं बुवा आज बी अंड एक. मस्त मस्त रोज एक अंड निघू राहिलंय. मला वाटलं दिवसात देतात का काय माहिती, पण रोज एक अंड निघू राहिलं. चांगली गोष्ट आहे. कालच आहे ना मला याच्यातले मेल फिमेल कळायला लागले बरं का. तुम्हाला पण सांगतो मी 2च मिनिटात. तसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. हे बघा आता ही फिमेल आहे, ही फिमेल आहे, ही मेल आहे. हो ते बघा आकडा दिसतोय शेपटीला एक. मला जरा झूम करून दाखवतो मी. ते बघा आकडा दिसेल तुम्हाला एक. तो मेल आहे. ज्याला आकडा आहे ना तो मेल आहे, ज्याला आकडा नाही तो फिमेल आहे. यांकडे एक त्या तिकडे गेला ते तिसरा, यामध्ये तो चौथा. बाकीच्या 1 2 3 4 या मादा आहे. बारका सुद्धा नरच निघला. मला वाटलं काहीतरी फिमेल निघन, पण तो नरच निघला. चल जाऊ द्या. आणि अंडे पण द्यायला लागलेत आता फिमेल आपल्या. काल एक निघलं होतं, आज एक अंड. मला वाटलंय ना तुम्हाला आत्ता बोललो तसं देत्या ना दिवसाडी एक 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 एक, पण त्या रोज द्यायला लागले. आता एकच दिवस राहिली बरं का सध्याला. अजून 10-15 दिवसांनी सगळे द्यायला चालू होतं. त्याला यांचं झालं खाऊन. शेळ्यांना सोडायला मला नाही. रोज देऊ राहिले दिवसाड काय. रोज काल एक निघला, एकच देऊ राहिली. अजून 10-15 दिवसांनी द्या सगळ्या सुरुवात. नाही मग हे कुठे सापडलं? हे त्यांच्या कुरड्यात दरवाजापाशी कालच्याच ठिकाणी. कालच दिला असेल. म्हणजे आता तुम्ही कोणले काल, तुम्ही कोणले तर होत्या का? अंड नव्हतं. सकाळी दिलं तिने. सकाळी द्या सकाळी देत 4 ते 7च्या दरम्यान. हा ते कडकळ हे करते. चला आता मला कराटा पॅका बरं. यांचं झाडून घेतो मी. चला रे होया, चला बाहेर. चला बाहेर. चला मी घेतो कचरा भरून. चला बोध झालं यांचं सगळं झाडून वगैरे. दुसरी ट्रॉली भरून चालली. काय बाहेर नाही यायचं, तिकडच जाय. बाहेर यायचं नाही तिकडे वय. तू बाबाने शिंगात ये खूप शिलक काय. तिकडं वय, तिकडे तिकडं काय सगळा हिरवं कापड सुद्धा गेलंय बाबा त्यांच्यासोबत. जाऊन काही नाही, ते साईडला करत्यान. घे खाऊन आता मस्त पैकी. मी आता हातपाय तोंड धुतले, चहा पितो. मग काय काम आहे, काहीतरी करू. चला 2-3 दिवसापूर्वी आपण या वावरात आहे ना कपाशीची सानमोड केली होती. आता परत आलोय कपाशी घेऊन, कारण की ह्या 2 वावरात सानमोड करायची आहे. प्रज्ञेशन बाबा येते थोड्या वेळाने. म्हटलं मी जातो पुढं, जेवढं होईल तेवढं घेतो करून. परत पाणी सोडावं लागेल, कारण की आज पण पावसाची काय दिसत नाही. आज म्हणतात बरं का आज आणि उद्या पाऊस होईन. कालच वाचली होती बातमी मी. बघू काय होतंय काय नाही. 4च्या पुढं आहे. आबळ यायला चालू झाले. तितके दिवस आबळ बी नव्हते. बघू काय होतंय काय नाही. आता केला वितोय या सगळ्या महाराणी सोबत आल्यात बाहेर. काय बाबा दुपारी सोडावं लागतं गाड्या थोड्या. हाय तिथं हिरवं खायला. काय गो अवघडच आहे. घाम झालाय लावता. तेवढ्यात मला फोन आला की बाबा बाहेर निघले. त्याच्यामुळे आलो. मस्त चर राहिल्यात. बरं झालं सडकाकडे नाही गेले. वारं वाजून सुटायला लागलंय. मी थोडं झोपलो होतो, आता उठलोय. दुपारी म्हटलं थोडी झोप. आता वारं वाजून सुटलंय म्हणजे पाऊस झालाय बरं का. मातीचा वास येतोय आणि हवा येऊ राहिली गार. चला यांना घास कापायला जावं लागेल मला आता. पावसाच्या आधी जातो. आला चुकून हुकून तर काय सांगता नाही येत. इकडून आबळ आलेत आता बरेच. इकडं असं नाही आहे, आलेत बरेच. चला मला घास आणूस तर आवरलं भाऊ. प्रज्ञेशनी शेळ्या वेळ्या बांधून टाकले सगळ्या. अंडा बंड होतात तिथं आहे. कोण बदकाचं कोंबड्याचं बदकाचं पाहिजे आपल्याला. चला अंडे वगैरे आणतो. त्याला भीती वाटते तिथे कोंबड्यामुळं. कोंबड्याला मारतो पांढरं, त्यामुळे ते जातच नाही लवकर. उद्या देईन एखाद्या वेळेस. आता उद्या सकाळीच एकच मादी ती तरी. बरेच अंडे आहेत गाड्या आज बी. कोणतं आहे आपलं कोंबडीचं आहे.
प्युअर आहे प्युअर. चलो ह्या इथं देत असते ती मादा बदकाची. चला आता हो कसं मारायला बघत. अरे हा 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 काय 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 हा? चलो हो गया. गौरे काय रे काय रे काय रे. झालं का झालं ऊन काढून झालं. हे औषध द्यायची पाळी आली मला. हे जे औषध आहे ना तुम्ही वाचू शकता इथं जंतनाशक. लय दिवस झाले जंतनाशक दिलं नव्हतं. त्याचे आहे ना बघा तुम्ही कसे मला हे बघायला भेट राहिलेत आता. बघा शरीराच्या आत किती असे खपले आलेत. हे अजून याला काय औषध असलं मला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा. त्यांना शेवगोल जाऊन औषध आणावं लागणारच आहे. ही एक आणि या दोन येईल झालं आहे बरं का. हिला तर एवढं नाही आहे पण हिला लय झालं आहे. तिला आता जंतनाशक पाजवतो मी नंतर विटॅमिन देईन. मग जंतनाशक पाजलं का 2-3 दिवसांनी विटॅमिन द्यावं लागते. तिचे पुरं बिकत झालेत. ही मागच्या वेळेस गाभण झाली ती येली होती. हिचे करडू मेलं होतं पण तेव्हापासून तब्येतच सुधारली नाही. पण तेव्हापासून तशीच होती. पण तेव्हा तिला काहीच नव्हतं एकदम अशी बोकड्यावानी फ्रेश. बाकी सगळ्या शेळ्या कशी फ्रेश आहेत तशी. पण तिला आता एवढ्यातच काय झालं काय माहिती. चला देऊन टाकू हाय आपल्याकडं.